जंतर मंतरवर विद्यार्थी पेपर फुटी संदर्भात व शैक्षणिक खातं हे नीट काम करावं यासाठी आपल्या मागण्या घेऊन जवळजवळ 23 दिवस बसले होते. 23 दिवस धरणं केलेले आणि आपल्या देशातला एक शास्त्रज्ञ ज्यांनी लडाख मध्ये एक शैक्षणिक उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवला असा शास्त्रज्ञ तिथे उपोषणाला बसला होता. तर त्याला 23 दिवस सरकारचा एकही मंत्री, सरकारचा एकही अधिकारी जंतर मंतरवर येऊन त्यांच्या मागण्या काय आहेत हे विचारलं नाही. अशा दळभद्री सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जेव्हा 23 दिवस जर विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत हे विचारायला हे निर्दयी सरकार अडाणी मोदी आणि अडाणी अमित शहा जर तिथे येऊ शकत नाही आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊ शकत नाही, त्या सरकारसाठी त्यांनी लॉंग मार्च काढला संसदेवर. तर त्या लॉंग मार्चला जर तुम्ही भेटायला येत नाही तर विद्यार्थी संसदेवर भेटायला गेले तर त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आल्या आणि अमानुषपणे अश्रू नळकांड्या फोडण्यात आल्या. कोवळ्या विद्यार्थ्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली. कोणाचे डोळे आदू झाले. एक मुलगी तर व्हेंटिलेटरवर होती, तिची अफवा पसरली की ती मृत्यू पावली म्हणून, परंतु ती व्हेंटिलेटरवरनं आज बाहेर आलेली आहे. आणि अशा निर्दयी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे दळभद्री सरकार ज्यांची सर्व सरकारनीच राजीनामा द्यावा. मोदीची लायकी नाहीये सत्तेवर राहण्याची. जो मोदी शेतकऱ्यांना न्याय देत नाही, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करतो, विद्यार्थी गेले विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतो, सामान्य लोक गेले सामान्य लोकांवर लाठीचार्ज करतो, अशा दळभद्री सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाहीये. आणि या मोदीला जरा जरी लाज असेल आणि या अमित शहाला जरा जरी लाज असेल तर त्यांनी तात्काळ स्वतःचाच राजीनामा द्यावा. धर्मेंद्र प्रधान तर थर्ड क्लास आहे, त्याचा तर राजीनामा कधीच घ्यायला पाहिजे होता. पण विद्यार्थ्यांच्या भावनेची कदर केली पाहिजे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. जर तुम्ही भविष्याचाच विचार करत नाही तर तुम्ही देशाचा विचार काय करणार. असे लोक सत्तेमध्ये आहेत आणि निर्लज्जपणे आपले काय तो खोत काय नाव त्याचं सदाभाऊ खोत, तो त्यांना आतंकवादी बोलतो. किती लाज लज्जा सोडलेले लोक भरलेले आहेत. आणि हे आपले भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण ते बोलते परदेशी शक्तीचा तिथे हात आहे. काय दळभद्री स्टेटमेंट आहेत ही. स्वतःची तरी लायकी आहे का यांची. तिथे परदेशी कुठं आल्या.